डोक्यावरचे केस कमी होऊ लागले, टक्कल पडू लागलं की साहजिकच टेन्शन येतं। मग आहेत ते केस वाचवण्यासाठी किंवा पुन्हा नवीन केस डोक्यावर आणण्यासाठी धडपड सुरू होते आणि मग बरेच जण वळतात हेअर ट्रान्सप्लांटकडे। मात्र तुम्हीही हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नाही तर 2 इंजिनियर्सचा मृत्यू झालाय। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। उत्तर प्रदेशमधल्या कानपुरातले हे दोन्ही प्रकरण आहेत। कानपूर शहरात हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली डॉक्टर अनुष्काच्या निष्काळजीपणामुळे 2 इंजिनियरचा जीव गेलाय। त्यातलं पहिलं प्रकरण आहे विनीत दुबे याचं। विनीत दुबे पंकी पॉवर प्लांटमध्ये असिस्टंट इंजिनियर होता। त्याचं लग्न झालं होतं, त्याला 2 मुलं आहेत। विनीत 13 मार्चला हेअर ट्रान्सप्लांटसाठी एम्पायर वाराही क्लिनिकच्या डॉक्टर अनुष्का तिवारीकडे गेला। महिला डॉक्टरने त्याला इंजेक्शन देताच त्याचा चेहरा सुजला, त्याची प्रकृती बिघडू लागली। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। विनीतची पत्नी जयाने सांगितलंय की तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली असून त्याला रुग्णालयात दाखल करत असल्याचं सांगितलं। नंतर फोन कट झाला। तिने त्या नंबरवर पुन्हा फोन केला तर फोन स्विच ऑफ होता। तिने हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरला फोन लावला, तिचाही फोन स्विच ऑफ होता। उपचारादरम्यान 14 मार्चला विनीतचं निधन झालं। विनीतचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर डॉक्टर अनुष्का तिवारी हिच्यावर आणखी एक गंभीर आरोप लागलाय। फरुखाबादमधला इंजिनियर मयंक कटिहारची आई प्रमोदिनी आणि भाऊ कुशाग्र कटिहार यांनी केलेल्या आरोपानुसार मयंकने 18 नोव्हेंबर 2024 रोजी अनुष्का यांच्याच क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं। सर्जरीनंतर डॉक्टरांनी एक गोळी देऊन मयंकला घरी पाठवलं। रस्त्यातच मयंकला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला। घरी पोहोचताच त्याची प्रकृती आणखी खालावली, त्याचा चेहरा सुजला, डोळेही सुजले होते। मयंक सतत डॉक्टर अनुष्काला फोन करत होता, परंतु डॉक्टर सर्व काही ठीक आहे, घाबरण्याची गरज नाहीये असं त्याला सांगत होती। कुटुंबानेही डॉक्टरसोबत चर्चा केली, परंतु तिने ना कुठला सल्ला दिला ना त्याला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितलं। या सगळ्यात मयंकची तब्येत आणखीनच बिघडली, त्यामुळे त्याला कार्डिओलॉजिस्टकडे नेण्यात आलं, परंतु त्याला हार्टबाबत काही समस्या नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। त्यानंतर 19 नोव्हेंबरला मयंकचा मृत्यू झाला। डॉक्टर अनुष्काच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयंकच्या आईने केलाय। मयंकच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांचे फोन नंबर ब्लॉक केले। उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी मोठी रक्कम घेतली, परंतु योग्य उपचार दिले नाहीत असा आरोप करत मयंकच्या कुटुंबानेही डॉक्टरांविरोधात तक्रार दिली आहे। या दोन्ही प्रकरणात हेअर ट्रान्सप्लांटनंतर रुग्णांची तब्येत खालावली। हेअर ट्रान्सप्लांटनंतर त्या दोघांना पुन्हा पुन्हा वेदना होत होत्या आणि अंगावर सूजही येत होती। डॉक्टर अनुष्का तिवारी हिने उपचारात योग्य काळजी घेतली नाही, त्यातून त्या दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। या घटनेनंतर मृतक व्यक्तींच्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी करत डॉक्टर अनुष्का तिवारी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे तुम्हीही जर हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करत असाल तर सावध राहा, काही गोष्टींची काळजी घ्या। काही तज्ज्ञ सांगतात की जेव्हा डोक्याला भूल येण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं तेव्हा औषध चेहऱ्यावर पसरू नये म्हणून कपाळावर एक घट्ट पट्टी बांधली गेली पाहिजे आणि डॉक्टरांनी आधी रुग्णाच्या हाताला भूल द्यावी, त्याचा काही वाईट परिणाम होतोय का हे पाहावं आणि मगच हेअर ट्रान्सप्लांटची पुढची प्रक्रिया करावी। याचबरोबर ज्या डॉक्टरकडे तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करताय ते सर्टिफाईड आहेत का हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करत असाल तर इथून पुढे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।